हे माऊली, तुम्ही आळंदीवरून आलात, माझा इथून तुम्हाला प्रणाम. सन्माननीय राजसाहेबांकडनं देखील तुम्हाला मी प्रणाम करतो आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यावर, माझ्या पक्षावर, सन्माननीय राजसाहेबांवर राहू दे. आतापर्यंत सर्व जे आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे सर्वांचे लाडके मनसे नेते, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री अविनाश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. एकदा जोरदार टाळी त्यांचं स्वागत करायचंय. खूप खूप धन्यवाद 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 साहेब. आपण आपला बहुमूल्य असा वेळ देऊन आमच्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात, त्यासाठी समर्थ कृपा भजन मंडळ आपलं खूप खूप आभारी आणि ऋणी आहोत. परीक्षकांच्या माहितीसाठी व्यासपीठावरती स्थानपन्न भजन स्पर्धक मंडळ आहे, ओम शिवशंभो भजन मंडळ. खरोखरच या श्रोते वर्गांना आम्ही सांगितलं होतं की सन्मान्य अविनाश जाधव साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि खरोखरच तो भाग्याचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. सर्वांना ज्याची आतुरता लाभली होती ते व्यक्तिमत्व, सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व आणि साहेबांच्या जवळचं देखील एक व्यक्तिमत्व आहे. आपल्या मराठी मनाला, मराठी मानबिंदूला जर आज कोणी उच्च स्थानावरती नेऊन ठेवलं असेल ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके राजसाहेब ठाकरे. आणि खरोखरच त्यांची परछाई, त्यांची एक सावली म्हणून आपल्या या महाराष्ट्रात वावरणारे आमचे सर्वांचे लाडके मनसेचे नेते, आपल्या ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाश जाधव साहेब खरोखरच आज आपल्या समवेत उभे आहेत. हे आपलं परम भाग्य मानावं लागेल. एकदा त्यांचा मी मंडळाच्या वतीने उठा लवकरी ग, उठा लवकरी, उठा लवकरी, जीव माझा घाबरला. घरात चोर शिरला, ओ सासूबाई घरात चोर शिरला, ओ आत्याबाई घरात चोर शिरला. काम झालं पटकन, मी बाय चटकन घरात निजले होते, घरात निजले होते, घरात निजले होते, घरात निजले होते. कुणी कडून आला कृष्ण मुरारी, बाई मी झोपेत उठले, बाई मी झोपेत उठले, बाई मी झोपेत उठले. झोपेत ग बर झोपेत, बर झोपेत, जीव माझा घाबरला. घरात चोर शिरला, ओ आजूबाई घरात चोर शिरला, ओ आत्याबाई घरात चोर शिरला. झोपा घेता तुम्ही भलत्या वेळेला, भलत्या वेळेला, भलत्या वेळेला. दया दुधाचा ग, दया दुधाचा, दया दुधाचा वाटाबाई तुमच्या वरला. घरात चोर शिरला, ओ सासूबाई घरात चोर शिरला, ओ आत्याबाई घरात चोर शिरला. नका येऊ तुम्ही, मी जाते ग, नका येऊ तुम्ही, मी जाते ग. येऊ तुम्ही, मी जाते ग, नका येऊ तुम्ही, मी जाते ग. संतजनी हात जोडीते, संतजनी हात जोडीते, संतजनी हात जोडीते, संतजनी हात जोडीते. तुझ्या नामाचा ग, तुझ्या नामाचा, तुझ्या नामाचा महिमा आज कळला. घरात चोर शिरला, ओ सासूबाई घरात चोर शिरला, ओ आत्याबाई घरात चोर शिरला. खूप खूप धन्यवाद. आत्मारामजी सुंदर म्हटली आणि या स्वरात म्हटली. उद्धवजी या स्वरात म्हणून दाखवा थोडं. या स्वरात म्हणू. हा, तुम्ही पांडित दोनला म्हटला उद्धवजी, याच्यात म्हणून दाखवा. म्हणजे परीक्षा झाली आहे तुमची, पण मला ऐकायचं तुमची. उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. अगदी उत्तम. सर्व सादरीकरण खरंच त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. अगदी त्यांच्या गाण्यात आत्मविश्वास होता. अगदी मनापासून एकाग्र चित्तानं सर्व सांघिक त्यांचं कॉम्बिनेशन अगदी उत्तम अशा प्रकारचं होतं. आमचे लाडके परीक्षक यांना विनंती करतो कृपया करून आपण हा
अभंग एक कठीण अभंग आहे खरं म्हणजे तर, आणि हिंदीचा जो वाक्प्रचार याच्यामध्ये आहे, तर मी माऊलींना विनंती करतो जर त्यांनी गायला असता तो अभंग कशा प्रकारे असला असता. याला 2 चाले. ही चाल जी आता आपण म्हटली ती पारंपरिक आहे. किमान 30-40 वर्षापूर्वी मी जेव्हा लहानपणी वारकरी भजनाला माझ्या ज्येष्ठ मंडळीसोबत जात होतो त्यावेळी कीर्तनात ही चाल ते म्हणायचे. म्हणजे ही पारंपरिक चाल आहे. आणि एक दुसरी कोणी गायली माहित नाही, पण एक दुसरी पण चाल आहे. दोन्ही चालीचं थोडं थोडं तुम्हाला ऐकवतो. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. उंच म्हणून उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बडे बडे मंदिर. हा अंतर तुम्ही म्हटलं नाही, दोन्ही म्हटलं जातं, दोन्ही योग्य आहे. बडे बडे मंदिर हा खालचा आहे. उंच जर स्वर घेतला तर उंचच म्हटलं पाहिजे. उंच बडे बडे मंदिर कौन काम के. बडे बडे मंदिर कौन काम के. भावादर नहीं पावे उद्धवजी चलो विदुना घन जावे. या मंडळाचा सत्कार करण्यासाठी खरं म्हणजे तुमचं पण एक भाग्य किंवा आमचं पण एक भाग्य म्हणावं लागेल की तुमचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या सर्वांचे लाडके मनसे नेते जिल्हाध्यक्ष ठाणे पालघर जिल्हा सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे साहेबांची साठी. तसेच सन्माननीय प्रवीण भोईर साहेब, तसेच रवी पाटेकर साहेब आणि जैतापकर साहेब यांना देखील विनंती करतो त्यांनी कृपया करून व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. खूप खूप धन्यवाद दादा. मी दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती थांबायचंय. खरोखरच सूर्यमंडळामध्ये अनेक ग्रह आणि नक्षत्र सूर्याच्या तेजाने प्रकाशित होत असतात, परंतु ज्या प्रमाणे आमच्या सर्वांचे लाडके राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी मराठी माणूस आणि मराठी बाणा हा जो टिकला तो खरं म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी. असेच त्यांच्या विचारांनी देखील प्रेरित होऊन आणि त्यांची सावली म्हणजे आमचे लाडके मनसे नेते जिल्हाध्यक्ष ठाणे पालघर जिल्हा सन्मान्य अविनाश जाधव साहेब खरोखर कर्तृत्वाच्या पावलांनी गाठली यशाची शिखरे आपण सारी. तुमच्या प्रेरणेचे बोल ऐकण्या आसुसली ही विरार वसई नगरी. ओळख आपल्या व्यक्तिमत्वाची खरोखरच आहे न्यारी. 10 दिशातून गगनाला भिडणारी, सागराच्या अंतरी पोचून सुद्धा माणुसकी अलगट ठेवणारी असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर्वांचे लाडके अविनाश दादा जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही समर्थ व भजन मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि मंडळाच्या वतीने त्यांचा छोटासा विशेष सत्कार करतो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या मंडळाच्या वतीने छोटासा विशेष सहकार्याबद्दल सत्कार करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे दादांचं. खरोखरच दादांना मी विनंती करतो आपलं मार्गदर्शन खरोखर आम्हाला लाख मोलाचं असतं आणि आज आम्हाला ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळतंय. मी आपणास विनंती करतो आपलं 2 शब्द मार्गदर्शन आम्हाला करावं अशी आपणास मी मंडळाच्या वतीने विनंती करतो. खरं तर इथे काय मार्गदर्शन करावं हे मला कळत नाहीये. मगाचपासून तोच विचार करतोय. तुम्ही सांगितल्यानंतर काय बोलू.
कारण जे काय मी इथे ऐकलंय ते अप्रतिम होतं आणि आमचं तसं तुमच्या सगळ्यांमुळे भाग्य की हे आम्हाला ऐकायला मिळालं. ही टीम मागील रेल्वे प्रवासी संघटना ही टीम मागील अनेक दिवसापासून उत्तम प्रकारचे असे कार्यक्रम आणि आपली संस्कृती टिकवण्याचं काम करते आणि मी अनेक वेळेला व्हिडिओ मधनं पाहत असतो. आता आजकाल सोशल मीडियाचं जग आहे त्यामुळे माणसं लगेच सापडतात. म्हणजे पहिला असायचं की घरी जा टीव्ही बघा मग ते टीव्हीत काहीतरी दिसायचं आणि मग कळायचं आज काय घडलं. पण आता 10 मिनिटापूर्वी घडलेली गोष्ट पुढच्या काही सेकंदात येते. तर तुम्हाला अनेक लोकांना मी तुमची भजनं ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो आणि यातले अनेक चेहरे हे ओळखीचे असतात. अनेक एक मुलगी आहे अतिशय उत्तम भजन गाते. तिचे व्हिडिओ मी आवर्जून रोज पाहतो आणि सुंदर प्रत्येक वेळेला एक नवीन भजन येते आणि युवा पिढी पण ते याचा एक आनंद आम्हाला. यातले अनेक जण सगळे ज्ञानेश्वरी म्हणून तिचे सगळे व्हिडिओ मी पाहतो. त्यातले अनेक चेहरे युवाच आहेत आणि संस्कृतीला धरून आहेत. तुमच्या सगळ्यांमुळे हिंदू धर्म टिकेल एवढं लक्षात ठेवा. आणि मला तर आता जे काही भजन झालं ते तर अप्रतिम होतं. पण ते अप्रतिम होतं त्याच्या पुढे जाऊन जे परीक्षक होते त्यांनी गायलं ते बोलल्याच्या नंतर अंगावर काटा आला. 30 साल 30 हे म्हणजे परीक्षक असावे तर असे असावेत की मला वाटतं जो कॉम्पिटिशनला जी लोक उतरलेली आहेत त्यांच्यापेक्षा उत्तम गातो तो परीक्षक आणि तोच एखाद्या गोष्टीची निवड करतो. आणि हो ते जे उद्धवजी बोलत होते ते उद्धव नाही तर तुम्ही पकडाल ते उद्धवजी आणि त्यांचे गुण गायला जातात असं काही त्यांच्याकडे नाही आहे. हे माऊली तुम्ही आळंदीवरनं आलात माझा इथून तुम्हाला प्रणाम. सन्माननीय राजसाहेबांकडनं देखील तुम्हाला मी प्रणाम करतो आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यावर माझ्या पक्षावर सन्माननीय राजसाहेबांवर राहू दे अशी अपेक्षा बाळगतो. मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो तुम्हाला जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा मी आणि सन्माननीय राजसाहेब तुमच्या सोबत उभे आहोत. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज जय. खरोखरच ज्यांच्या कर्तृत्वाने हात आभाळा भिडला तो माणूस यशस्वी होतो. परंतु आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर राहतात तो खरा तर देव माणूस होतो. खरोखरच असा देव माणूस अविनाश जाधव साहेब यांच्या रूपाने आज या कार्यक्रमाला लाभला आणि त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला त्यासाठी खरोखर त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद 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 दादा. परत एकदा तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. मला वाटतं विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर विविध नेते मंडळी आणि विविध पक्षातील नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे फक्त सर्व मंडळी एका व्यासपीठावरती एका मंडपामध्ये आली ते म्हणजे आपलं वारकरी संप्रदाय. म्हणून म्हणतो एका जनार्दनी सर्व नाशिवंत एकच शाश्वत नामस्मरण. आणि नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की सर्व नेते मंडळी सर्व विविध पक्षाची मातब्बर नेते मंडळी आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिली. खरोखर त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत.